सासूबाई माझ्यासोबत असं वागतील असं मला वाटलंच नव्हतं कधी. आपल्या घरामध्ये जर का काही प्रॉब्लेम झाला ना, तर तो आपल्या घरामध्येच ठेवायचा, इतर बाहेरच्या लोकांना सांगत फिरायचं नाही. आणि जर का तुम्ही बाहेरच्या लोकांना सांगत फिरताल ना, तर ते घरातले बाहेरचे लोकं घरातल्या लोकांना अजून काड्या लावतात किंवा आग लावून देतात. आणि एखादंच असं निघतं की समजून सांगतात किंवा दोघांना समजून सांगतात. आणि जर का घरामध्ये भांडण होत असतील ना, तर हे बाहेरच्यांचाच जास्त हात असतो. जेव्हा एखादी सासू सून करून आणते ना, तर ती घरामध्ये काम करण्यासाठी आणतच नाही. घरामध्ये सासू-सासऱ्यांची देखभाल करायला किंवा आलेल्या गेलेल्या पाहुण्यांची देखभाल करण्यासाठी किंवा काळजी वगैरे घेण्यासाठी, त्यांचा पाहुणचार करण्यासाठी आणि खूप कौतुकाने लग्न करून आणतात आणि मुलगीही तेवढ्याच कौतुकाने लग्न करून जाते. तुम्हीच विचार करा ना, जर का एवढं दोघं सासू पण एकमेकांचा काटा काढण्यासाठी नाही, सुनेचा काटा काढण्यासाठी नसते आणलेली तिला किंवा सूनसुद्धा काटा काढण्यासाठी सासूचं नसतं लग्न करून आलेली ती. जेव्हा सून लग्न करून येते ना, तर तिने बरेच स्वप्नाशी उराशी बाळगून आलेली असते. सासूने तेवढ्याच स्वप्न पाहूनच तिला आणलेली असते. पण बाहेरच्या लोकांचा किंवा इतर लोकांनी त्याच्यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतात आणि घरामध्ये आग लावून देतात. त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांचं ऐकायचं नाही आणि आपल्याच घरातल्या लोकांचं बसून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे. आणि न बोलल्यामुळे ना कुटुंब पद्धती ह्या तुटल्या जातात. त्याच्यामुळं बाहेरच्या लोकांकडे दुर्लक्ष करून फक्त कामाशी काम ठेवायचं. आणि माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्कीच सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक पण करा बरं का.